नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण चटपटीत अगदी चविष्ट असं व्हेज सँडविच बनवलेलं आहे आणि नेहमीप्रमाणेच ही सुद्धा रेसिपी खूप सोपी आहे आणि भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर तुम्ही सँडविच बनवलं तर तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात सँडविच बनवाल। मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज छान छान नवनवीन पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा घरी त्या रेसिपी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकताय। तर चला मग मैत्रिणींनो, आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता सगळ्यात अगोदर आपल्याला सुरुवातीला सँडविच बनवायचं म्हणलं की मग त्यासाठी मसाला लागतो। तो मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता। 1 वाटी बारीक चिरलेला यामध्ये कांदा टाकलेला आहे। तुम्ही इथं कांदा स्किप केला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल, पण कांद्यामुळे जी सँडविचचे आपण मसाला बनवत असतो तो अतिशय खाण्यासाठी चविष्ट छान असा लागतो। यामध्ये बारीक हिरवी मिरची मी इथं कट करून टाकलेली आहे। अगदी बारीक करून टाकायची किंवा तुम्ही मग मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक केली तरी चालेल। चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचंच ठेवायचं। इथं मी भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे। आता सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथं वापरलेला आहे मटार। तर हा मी फ्रोझन मटार वापरलेला आहे। तुम्ही जर कच्चा मटार वापरत असाल तर तो अगोदर वाफलून घ्या आणि नंतर तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या, कारण तो आपल्याला मऊसूद असा मॅश करून घ्यायचा आहे। आता सगळं साहित्य आपल्याला हे एकजीव झाल्यानंतर याला एक हलकीशी वाफ घ्यायची आहे आणि नंतर आपण काय करणार आहोत, याला मॅशरनं व्यवस्थित असं मॅश करून घेणार आहोत। मॅश करून घेतल्यामुळं काय होतं, जो आपण मटार घेतलेला आहे तो या बटाटा आपण यामध्ये वापरणार आहोत त्यामध्ये एकजीव होतो। तर इथे बघा, हलक्याशा हातानं मी हा पूर्ण मॅश करून घेतलेला आहे। आता तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं हलकंसं फिरून घेतलं तरी चालेल। आता इथे बघा, जाडसर अशी आपण याची भरड बनवून घेतलेली आहे। या पद्धतीनं नक्की तुम्ही आलू सँडविच करून बघा। यामध्ये मटार घातल्यामुळे आलू सँडविचची चव एक भन्नाट अशी लागते, वेगळीच काहीतरी। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत रेग्युलरचे मसाले। पाव चमचा इथं मी हळद टाकून घेतलेली आहे। यामध्येच टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचा आहे 1 चमचा चाट मसाला। आता जो आपण बॉईल करून घेतलेला बटाटा होता तो इथं मी टाकून घेतलेला आहे। तर हा बटाटा आता आपल्याला खिसणीनं खिसून न घेता हातानं थोडासा कुस्करून घ्यायचा आहे किंवा मग मॅशरनं सुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता। आता इथं सगळं साहित्य आपल्याला एका चमच्यानं म्हणा व्यवस्थित सगळं किंवा पॅच्युलाच्या साहाय्यानं व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कोणतीही फोडणी म्हणा किंवा मग जे कुठल्याही भाज्या परतून घेत असता त्यावेळी गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची। नेहमी मंद आचेवर सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि वरतून टाकलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर। आता कोथिंबीर यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर त्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे। ही सँडविच बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे। तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असं सँडविच बनाल। आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे जे आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो आपण थंड करून घेणार आहोत। आता सँडविच म्हणलं की त्यासाठी हिरवी चटणी तर असायलाच हवी। त्यासाठी कोथिंबीर, अद्रक आणि ज्या फुटाण्याचे डाळवं असतात ते आपण इथं वापरलेलं आहे। तुम्ही याऐवजी शेंगदाणे वापरले तरी चालतील किंवा ब्रेडचे काप वापरले तरी चालतील। हिरवी मिरची घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या एका छोट्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। हिरवी चटणी जर या पद्धतीने तुम्ही बनवली तर अतिशय सँडविचची चटणी खाण्यासाठी ही छान बनते। आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तिखट आणि गोड आवडत असेल ही चटणी तर यामध्ये थोडीशी साखर वापरली तरी चालेल। आता यामध्ये 2-3 चमचे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक अशी याची एकसारखी जाडसर भरड बनवून घ्यायची आहे। अगदी बारीकही बनवू नका। जे आपण यामध्ये डाळवे घातलेले असते ते थोडेसे जाडसर ठेवायचे।
आता इथे बघा सँडविच बनवण्यासाठी सगळं आपलं साहित्य तयार झालेले आहे. सॉस आहे, हिरवी चटणी घेतलेली आहे, बटर घेतलेला आहे आणि जो आपण आलू मसाला बनवून घेतला होता तो सुद्धा आपला थंड झालेला आहे. आता काय करायचे आहेत आपल्याला 2 ब्रेडचे काप आपण इथं घेतलेले आहेत आणि त्या दोन्ही पण कापला आपण एका साईड हिरवी चटणी लावून घेणार आहोत. तर हिरवी चटणी लावण्याच्या पूर्वी याला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. बटर जर तुम्ही खाली लावलं आणि वरून हिरवी चटणी तर खाण्यासाठी अतिशय चविष्ट असं सँडविच बनतं. आता इथे बटरऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल किंवा मग तेल वापरलं तरी चालेल. आता एका साईडला आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. ही चटणी मी दाखवल्याप्रमाणे खूप सोपी आहे. तुम्ही इतर पदार्थ पाणीपुरी म्हणा किंवा मग इतर जे चाटचे पदार्थ असतात त्यामध्ये सुद्धा ही वापरू शकता. तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये एक 10 ते 15 दिवस आरामात व्यवस्थित हे चटणी टिकते. आता यामध्ये दुसऱ्या साईडला आपल्याला लावून घ्यायचा आहे सॉस. तर हा भरपूर लावून घ्या. इथं मी टोमॅटो केचप वापरलेला आहे. तुम्ही इथे शेजवान चटणी वापरली तरी चालेल. चव तर नक्कीच याची चविष्ट अशी लागणार आहे. आता वरतून टाकून घ्यायचा आहे भरपूर असा मसाला. मसाला हा भरपूर लावून घ्या, त्यामुळे सँडविचची चव नक्कीच व्यवस्थित लागणार आहे. आता वरतून आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथं चीज. तर इथं बघा व्यवस्थित यावरती आपल्याला खेचून घ्यायचं आहे भरपूर असं चीज. चीज टाकल्यामुळे सँडविचची चव आणखीन वाढते. आता जी आपण दुसरा म्हणजे काप घेतलेला होता ब्रेडचा तो त्यावरती ठेवून घेतलेला आहे आणि इथं आपण छोटं सँडविच मेकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. याला बटर लावून घेतल्यामुळे खरपूस असं सँडविच आपलं भाजलं जातं आणि सगळ्याच बाजूनं व्यवस्थित ते भाजलं जातं. आता आपल्याला वरतून आणखीन एकदा याला लावून घ्यायचं आहे बटर. ही सँडविच बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपी सगळ्या सोप्या असतात. नेहमीच आपण कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमीत वेळात रेसिपी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. तर आता बघा इथं गॅसवरती दोन्ही पण साईडनं आपण व्यवस्थित हे सँडविच भाजून घेणार आहोत. तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडं सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा डोश्याच्या पॅनवरती सुद्धा हे सँडविच बनवू शकताय. तर डोश्याच्या पॅनवरती बनवलेल्या सँडविचचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकताय. तर इथं बघा काहीच वेळात अगदी खरपूस असं दोन्ही सुद्धा साईडनं आपलं सँडविच भाजून तयार झालेलं आहे. तर आता आपण हे सँडविच गॅस बंद केलेला आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथं बघा अगदी याचे व्यवस्थित काप झालेले आहेत. आपण अगदी हलक्या हातानं हे काढून घेणार आहोत. एका चमच्यानं म्हणा किंवा सुरीनं, तुम्हाला जे अवेलेबल असेल त्यानं तुम्ही हे काढू शकताय. तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही सँडविचची रेसिपी, ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. आता या जे 4 पीसेसमध्ये आपण याला कट करून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये कट करून घेतल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता सँडविच सोबत खाण्यासाठी हिरवी चटणी आणि सॉस तर असायलाच पाहिजे. तर तुम्हाला आपल्या मराठवाडा किचनमध्ये कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतात ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. तर आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज बनवत जा. अगदी खूप सोप्या असतात, छोट्या छोट्या असतात, टिप्स पण खूप महत्त्वाच्या असतात. कोणतीही तुम्ही रेसिपी जर बनवत असाल तर टिप्स नेहमी फॉलो करायच्या. त्या खूप छोट्या असतात पण रेसिपी बनवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. आता इथं आपण कट करून घेतल्यानंतर यावर आपण टाकून घेणार आहोत भरपूर अशी शेव. चाटच्या पदार्थामध्ये शेवेचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचंच असतं आणि त्यामुळे तो पदार्थ एक कलरफुल तर दिसतोच पण खाण्यासाठी सुद्धा क्रंची असा लागतो. आता वरतून एकदा आपण गरम गरम जे सँडविच आहे त्यावरती चीज टाकून घेणार आहोत. गरम सँडविचवरती चीज टाकल्यामुळे ते व्यवस्थित मेल्ट होतं. आता बघा इथं मी तुम्हाला पूर्ण सँडविच तयार झालेलं मी दाखवलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे आपले मराठवाडा किचनच्या पद्धतीनं बनवलेले सँडविच ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी छान छान असे व्हिडिओज बनवू शकताय. आणखीन लाईक केलं नसेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन हटके आणि पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.